आपल्यासोबत राजुरी पेल्ली गटाच्या स्मिता कंसे या उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या होत्या त्या आपल्या सोबत आहेत. पाहूया त्यांना विचारूया. ताई नमस्कार, काय वाटतंय आज इथं निकाल लागलेला आहे, काय आनंद आहे? खूप छान मॅडम. एकदा असं कधी वाटलं नव्हतं एवढ्या मतांनी आम्ही या ठिकाणी निवडून येऊ. विजय तर आमचा कन्फर्म होता, पण एवढ्या मतांनी लीड येईल मला खरंच वाटलं नव्हतं. आणि आज जनतेने आमच्यावरचं प्रेम दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तो विश्वास आज तुमचा कुठेतरी सार्थ झालाय, काय भावना आहे? अभिमान वाटतो मॅडम मला की आज आम्ही जेवढ्या लोकांबद्दल केलं होतं तेवढ्या लोकांनी त्याची पोच पावती म्हणून आज आम्हाला हा मतदान रूपी आशीर्वाद दिलाय. त्याबद्दल खरंच खूप छान वाटतंय. सर मी आताच आली, मला असं ऐकू येते 4000ची लीड आहे आपल्याला, पण एवढ्या गोंधळामध्ये मलाही काही ऐकायला येत नाहीये. आपल्यासोबत होत्या स्मिता कंसे ज्या उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्या विजयी झालेल्या आहेत. ते आपल्यासोबत स्मिता कंसे यांचे वडील उल्हास साने आहेत. ते दादा, काय वाटतं आज तुमची मुलगी उमेदवार म्हणून निवडून आलेली आहे, काय वाटतंय? आता आनंद एवढा झालाय का काय बोलायचं म्हटलं तरी येत नाही. खरं हा विजय राजुरीकरांचा आहे. त्यांनी भरपूर असे कष्ट घेतले तरुणांनी, गावांनी इलेक्शन हातात घेतली होती, त्याच्यामुळे हा विजय पूर्ण राजुरी वेल्ला गटाचा आहे. आपण पाहिलं की ना आळे पिंपळवंडी गटाचे जे सामाजिक आणि राजकारणामध्ये नेहमीच उत्साही असतात असे उल्हास साने आपल्यासोबत, त्यांची मुलगी स्मिता कंसे ही राजुरी पेल्ले गटामध्ये उमेदवार म्हणून उभी राहिलेली होती, जी की विजयी देखील झालेली आहे. एक वडिलांचा आनंद काय असतो आज त्यांना त्यांच्या शब्दामध्ये देखील मांडता येत नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की हा विजय माझ्या एकट्याचा नसून, हा विजय माझ्या फक्त मुलीचा नसून, हा राजुरी पेल्ले गटांचा जे पण जनता आहे त्यांचा सगळ्यांचा हा विजय, त्यांनी माझ्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि त्यांनी आज त्यांना निवडून दिलेला आहे. कल्पना वैभव काळे बोरीखोडत गटातून विजय झालेले आहेत. 1500चा लीड होता, शेवटची फेरी चालू आहे. तुमचे डोळे पाणवले, दम लागले, काय वाटतंय काय सध्या? हा जो विजय आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिले किती संघर्षातून झाला. यासाठी मी अतुल शेठ, अमोल दादा, सत्यशील दादा, भास्कर शेठ सगळ्यांना याचं मी श्रेय देतो. आणि माझ्या वडिलांच्या आत्म्यासाठी हा विजय समर्पित आहे. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट केले, खूप पक्षासाठी केलं आणि आज तो न्याय मिळाला आणि जनतेने पूर्णपणे कौल आमच्या बाजूने. या ठिकाणी अजित दादा आपल्यात नाहीयेत, त्यांची कुठेतरी आठवण आल्याशी वाटते. हा विजय त्यांच्यासाठी श्रद्धांजली असणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतो की कार्यकर्त्यांचा इथे जल्लोष आहे. ज्या काळे मॅडम आहेत त्या बोरीखोडत गटातनं विजयी झालेल्या आहेत. त्यांना विश्वास देखील नव्हता, तरी पण विजयी झाले. तर त्यांच्या मिस्टरांच्या डोळ्यात आपण पाणी बघतो आणि अजितदादांना ही शेवटची आपली भावपूर्ण आणि आदरांजली श्रद्धांजली असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पाहतोय की जो कार्यकर्त्याचा उत्साह आहे, प्रत्येक गटामध्ये आलेला हा कार्यकर्ते आहे, त्या प्रत्येक गटातून आलेले हे कार्यकर्ते, त्यांचा उत्साह आज त्यांचा गगनात मावत नाहीये. तर लेडीज वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल, आज त्यांचा आनंद आपण पाहतोय की शब्दात देखील आपल्याला व्यक्त करता येणार नाहीये. सगळ्यांचा आनंद हा आहे. पाहूया काय वाटतं. अरे खीच के तार, खीच के तार, झाली का? झाली. येऊन येऊन येणार कोण? धनुष्यबाणाशिवायच कोण? अरे येऊन येणार कोण? धनुष्यबाणाशिवायच कोण? खीच के तार, खीच के तार. आपण पाहिलं की पुरुष वर्गच नाही तर महिला वर्ग देखील सकाळपासून इथं उभा आहे आणि धनुष्यबाणाचा विजय हा होणारच होता, हा आम्हाला माहिती आहे. परंतु आता धनुष्यबाणाचा विजय झालाय, गुलाल उधळलाय आणि आमचं शीट येणार आहे हा विश्वास देखील आहे त्यांना. कल्पना काळे यांचा आता विजय झालेला आहे. अगोदर तुम्ही शिवसेनेचं काम करत होता, आता तुम्ही कल्पना काळे यांच्या सोबत आहे, त्या विजय झालेला काय भावना आहे? मी आजही सांगतो, मी श्रद्धा सोनवणे यांच्यासोबत माझी बांधिलकी आहे, पण कल्पना काळे माझी वहिनी आहे, आमच्या गावचा उमेदवार आहे, माझ्या घरातला उमेदवार आहे. त्यामुळे मी यावेळेस गावचा आणि घरचा विचार केला. भविष्यकाळात मी शरदांबरोबर असणार आहे आणि वैभव काळे हा माझा भाऊ नसून एकदम जवळचा मित्र देखील आहे. त्यामुळे मी कल्पनाबाईच्या बाजूने होतो. काही दिवसांपूर्वी असे चित्र होतं की थोडासा विजय होण्यासाठी कुठेतरी बंदिस्त होतं किंवा लोकांची मतं जी आहे दिशाभूल होत होती. आता विजयी झालेत, काय वाटतंय? नक्कीच या ठिकाणी काय होतं, एका बाजूला 40 वर्षाचे राजकारण करणारे आदरणीय माऊली शेठ होते, आदरणीय पवार साहेब होते आणि वैभव काळे असा दिवस मुलगा आणि या दोघांना आज या ठिकाणी धोबी प्रचार दिलाय. तरुणांची खूप मोठी संघटना वैभवच्या मागे होती आणि बरेचसे जे मतदार होते त्यांनी वैभव शेठ काळे यांना आणि कल्पनाताई काळेंना आतून असं सहकार्य केलं. आपण पाहतोय की समोर तोडीसतोड 2 उमेदवार उभे असताना देखील आज कल्पना काळे यांना विजय मिळालेला आहे. लोकांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवला, ही पोच पावती लोकांनी आज आम्हाला विजयाच्या माध्यमातून दिलेली आहे.